Hello students, here see the page number 44. 44 page number वर आपण last para बघत होतो. See the middle line. He could see Mrs. Addis stooping over the fire, taking some pot or kettle of it. He hesitated and seemed to wonder. आता तो पर्सन काय ऑब्झर्व केलं की मिसेस ॲडिस ह्या विस्तराजवळ पातेलं किंवा किटली उचलताना त्यांना दिसल्या. आता समथिंग ही बिकेम व्हेरी पॉन्डरिंग वी ऑकवर्ड. आता त्याला वर्ड जो दिला आहे त्यांनी हेजिटेटेड अँड सीम्ड टू वंडर, म्हणजे त्याला जरा थोडंसं असं विचारात पडला, तो आश्चर्य वाटलं, तिथंच थांबला. म्हणजे घुटमळणं जे म्हणतो का नाही आपण, दॅट इज कॉल्ड हेजिटेटिंग अँड सीम्ड टू वंडर. ही वॉज अ बिग द पर्सनॅलिटी ऑफ दॅट पर्सन वी सी हू रिचिंग ॲट मिसेस ॲडिस कॉटेज. आता ॲडिसच्या कॉटेजजवळ गेल्यानंतर त्या पर्सनची पर्सनॅलिटी तिथे एक्सप्लेन केली बघा. स्टुपिंग ओव्हर ही फ्रेज जरा बघा, बेंडिंग वाकणे अशा अर्थाने दिले बघा, स्टुपिंग ओव्हर. ओके, हिअर ही वॉज अ बिग हेवी वर्किंग मॅन, नॉट सक्सेसफुल जजिंग बाय द पॉवर्टी ऑफ हिज ॲपिरन्स. बघा, अतिशय धिप्पाड शरीरयष्टीचा पण कष्टकरी पर्सन होता आणि अपयशी म्हटले बघा, नॉट सक्सेसफुल म्हटलेलं आहे. आणि एकंदरीत त्याचा जो आउटवर्ड ॲपिरन्स होता, म्हणजे तो पण आउटफिट, त्याने जे कपडे परिधान केलेले होते की त्याच्यावरून अंडरस्टँड होतं की तो हा गरीब आहे. आता ह्या दोन लाईन्स इथंच पर्सनॅलिटी दिली त्या पर्सनची. फॉर अ मोमेंट ही मेड ॲज इफ ही वूड ओपन द विंडो, देन ही चेंज्ड हिज माइंड अँड वेंट टू द डोअर इन्स्टेड. फर्स्ट वेन ही वी हॅव कॉल्ड स्किपिंग इन टू द विंडो, त्यांनी ज्या वेळेला लक्षात घ्या एक प्रकारे खिडकीतून वाकून बघितलं ॲक्टिव्हिटी मिसेस ॲडिसच्या, त्याला वाटत होतं सरळ खिडकी उघडून आत जावं, पण त्यानं काय केलं, थिंकिंग, म्हणजे ही चेंज्ड हिज माइंड, त्याने विचार बदलला त्याचा आणि सरळ तो दाराच्या दिशेने गेला. व्हॉट हॅपन नेक्स्ट वी सी द पेज नंबर 45. ही डिडंट नॉक बट वॉकड स्ट्रेट इन. म्हणजे दरवाजा न ठोठवताच तो काय केला, थेट आत गेला. आणि एकदम मिसेस ॲडिस अंडरस्टँड समवन ऑल्सो एंटरिंग इन टू द कॉटेज डोअर. आपल्या घरात कोणतरी एकदम आत आलं हे मिसेस ॲडिसला अंडरस्टँड झालं. द वुमन ॲट द फायर टर्नड क्विकली अराउंड. व्हॉट यू, पीटर क्राउच, शी सेड. आय डिडंट हिअर यू नॉक. एकदम तिनं मागं वळून बघितलं झटकन आणि काय म्हटली ती, कोण, पीटर क्राउच, तू काय दरवाजा वाजवलेला मी ऐकलं नाही. बघा, म्हणजे मिसेस ॲडिस ऑल्सो नो अबाउट दॅट पर्सन. त्या पर्सनचं नाव आता आपल्याला अंडरस्टँड झालेलं आहे, मिस्टर पीटर क्राउच. आता दार का ठोठवलं नाही, त्यांनी काय रिझन दिले बघा. आय डिडंट नॉक मॅम, आय डिडंट वॉन्ट एनीबडी टू हिअर. काय एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी की मी दार वाजवलं नाही मॅडम, का तर कुणाला ऐकू येऊ नये असं त्यांना वाटत होतं. म्हणजे समथिंग दिस इज सस्पिशियस. व्हॉट आन्सरिंग मिसेस ॲडिस, हाऊज दॅट, म्हणजे आता असं का केलं तू बरं. आय एम इन ट्रबल. व्हॉट answering Mr. Crouch or Peter Crouch, I am in trouble. His hands were shaking a little. What have you done? आता काय मग एक्सप्लेन केलेलं आहे पीटर क्राउचने, मी संकटात सापडलो आहे. आणि हे लक्षात घ्या, बोलताना त्याचे हात कापत होते. आणि इमिडिएटली मिसेस ॲडिसने काय विचारलं, व्हॉट हॅव यू डन, म्हणजे काय केलंस तू. आय शॉट अ मॅन, मिसेस ॲडिस. काय म्हणतो तो पीटर, काय म्हटला, मी एका माणसाला गोळी घातली. मिसेस ॲडिस, मी एका माणसाला गोळी घातली. हो, मी एका माणसाला गोळी घातली असं रिपिटेशन केलं त्यांनी. येस, आय शॉट हिम. यू किल्ड हिम. मिसेस ॲडिस म्हटल्या, काय तू मारलंस, तर हो मी मारलं. आपण यू किल्ड हिम, तू त्याला ठार मारलं. आय डोंट नो, म्हणजे आफ्टर ही शूट ही इमिडिएटली
लेफ्ट दॅट प्लेस और रन अवे फ्रॉम दॅट. म्हणजे तिथून तो पळाला, त्यामुळे तो काय म्हणतो, मला काही हे माहीत नाही, तो माणूस मेला का नाही हे काय माहीत नाही. नेक्स्ट पॅरा. फॉर अ मोमेंट देअर वॉज अ सायलेन्स इन स्मॉल स्टफी किचन. बघा, म्हणजे एकदम शांतता, सन्नाटा पसरलेला होता त्या स्वयंपाकघरात. देन द केटल बॉइल्ड ओव्हर अँड मिसेस ॲडिस मेकॅनिकली पुट इट ॲट द साईड ऑफ द फायर. म्हणजे मिसेस ॲडिसचं सगळं लक्ष कम्प्लिटली ही एंगेज्ड पीटर्स ॲन्सरिंग फॉर्म, आणि त्यामुळे मेकॅनिकली असा वर्ड दिला आहे बघा. मिसेस ॲडिस मेकॅनिकली पुट इट ॲट द साईड ऑफ द फायर. त्याने ती विस्तवावरून उचलून किटली बाजूला ठेवली, यांत्रिकपणे म्हणतो आपण, दॅट इज नॉट माइंडली. शी वॉज अ स्मॉल थिन वुमन. हिअर दिस इज अ पर्सनॅलिटी ऑफ मिसेस ॲडिस. मिसेस ॲडिस वॉज अ स्मॉल थिन वुमन विथ ब्राऊन हार्ड फेस on which the skin had dried in innumerable small hair like a wrinkle. She was probably not more than 42, but life treats some women hard in the agricultural district of Sussex, and Mrs. Addis' life had been harder than most. What about Mrs. Addis' information? अतिशय कृश अंगाची स्त्री, गव्हाळ किंवा कठोर चेहऱ्यावरची त्वचा सुरकुतलेली, केस बारीक, किंवा म्हणतो आपण 42पेक्षा जास्त वय नव्हतं, तरी पण ससेक्सच्या कृषीप्रधान हा जो प्रदेश होता, त्यामुळं बऱ्याच स्त्रियांचं आयुष्य खडतर होतं. आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय म्हटलेलं, अतिशय शेतीचं कष्ट करत मिसेस ॲडिसचं आयुष्य तर ह्याच्यापेक्षाही खडतर होतं, म्हणजे अनेकापेक्षा अधिकच कष्टाचं होतं. दॅट इज मिसेस ॲडिस लाईफ हॅड बीन हार्डर दॅन मोस्ट. आता हा जो इन्सिडेंट चालू आहे त्यात मध्येच त्यांनी इन्फॉर्मेशन कोणाची दिली आहे, मिसेस ॲडिसची. What happened next, we will see. What do you want me to do for you, Peter Crouch? She said a little sorely. बघा, what about the reply of Mrs. Addis? मिसेस ॲडिसनी काय विचारलं पीटरला, मग मी तुझ्यासाठी काय करावं असं तुझं म्हणणं आहे, तुला काय वाटतंय मी तुझ्यासाठी काय करू. थोड्याशा नाराजी झाल्या आणि थोड्याशा वैतागल्या. शी सेड लिटिल सोरली, दॅट इज शी डिडंट लाईक द ॲक्टिव्हिटी ऑफ पीटर. त्या पीटरची ॲक्टिव्हिटी म्हणजे एखाद्याला मारून आला आहे हा, ही ॲक्टिव्हिटी त्यांना आवडली नाही, म्हणून त्या थोडंसं समथिंग ही शी अँग्री बट डिडंट लुक दॅट. तिला राग पण आलेला होता, पण तिनं दाखवलं नाही तो, नाराजीनंच ती म्हटली, मग तुझी काय इच्छा आहे, मी काय करावं तुझ्यासाठी. व्हॉट द रिप्लाय ऑफ पीटर? लेट मी स्टे हिअर अ बिट. इज देअर नो वेअर यू कॅन पुट मी टिल दे हॅव गॉन. काय म्हणतो पीटर, म्हणजे मला थोडा वेळ इथं थांबू द्या, ते लोक निघून जाईपर्यंत, दॅट इज पोलीस, आणि मला कुठेतरी इथं लपता येईल का. बघा, हू इज दे? द कीपर्स. आता राखणदार, बघा प्राण्यांचे राखणदार असं म्हटलेलं आहे, म्हणजे कुठल्या तरी प्राण्यांच्या राखणदारापैकी एकाला त्यानं मारलेलं होतं, मग ते त्यांच्या शोधार्थ पोलिसांना घेऊन यायला लागलेले होते. हू इज दे? द कीपर्स. ओ यू हॅव हॅड अ क्वारल विथ द कीपर्स, हॅव यू? म्हणजे प्राण्यांच्या राखणदाराबरोबर तुझं काय भांडण झालं का, असं मिसेस ॲडिसनं वाटलं. येस, आय वॉज डाऊन बाय सिंडरवूड सीईंग इफ आय कुड पिक अप एनिथिंग अँड द कीपर्स फाउंड मी देर वेअर 4 to 1. दॅट इज 4 जण होती. आय यूज माय गन. काय म्हणतो तो, सिंडरवूडपाशी शिकार मिळते का हे पाहत होतो, आणि तिथंच हा इन्सिडेंट घडला. तिथल्या राखणदाराने मला बघितलेलं आहे, 4 जण होते, त्यामुळे मी माझी बंदूक चालवली, आणि तिथून पळताना जे माझ्या मागं लागलेत ते अजून आलेले नाहीत, लांब आहेत ते, म्हणून मी तुमच्या घरी काय आलं, लपण्यासाठी आलं. समथिंग ही गिव्ज द रिझन व्हाय ही ऑल्सो टेक अ प्रोटेक्शन ऑर शेल्टर इन द मिसेस ॲडिस कॉटेज. देन आय रन फॉर इट, दे आर आफ्टर मी, दे कांट बी फार ऑफ नाव. बघा, मी तिथून पळ काढला, मागं लागलेत. मिसेस ॲडिस जरा थोडा वेळ गप्पच बसल्या, लक्षात घ्या. दॅट इज मिसेस ॲडिस डिडंट स्पीक फॉर अ मोमेंट. क्राउच लुकड ॲट हर beseechingly, that is very appealingly we have called. ह्यामध्ये
म्हणतो आपण काकुळतीला येणं असा जो वर्ड आहे का नाही, बेसिचिंगली, दॅट इज अपिलिंगली. म्हणजे मिसेस ॲडिस त्यांच्याकडं पीटरकडे बघायला लागल्या क्षणभर मोमेंट, दॅट इज समथिंग. शी स्टॉप फॉर अ व्हाईल अँड लुक्स फॉर्म जो होता त्यांचं बघण्याची जी ॲक्ट होती लक्षात घ्या, ती अतिशय विनंतीपूर्वक होती. दॅट इज कॉल्ड ॲज अ बेसिचिंगली. त्याने तो घडलेला इन्सिडेंट सांगितला. व्हॉट अबाउट पीटर क्राउच ऑल्सो सेड, यू माईट डू इट फॉर टॉम्स सेक, ही सेड. आता इथं थर्ड कॅरेक्टर आपल्याला एक प्रकारे हायलाईट झालेलं आहे बघा, टॉम. फर्स्ट वन मेन कॅरेक्टर दॅट इज प्रोटॅगोनिस्ट और लिडिंग कॅरेक्टर इज अ मिसेस ॲडिस. सेकंड वन पीटर क्राउच अँड थर्ड वन टॉम. आता तो काय म्हणतो बघा, टॉमसाठी तरी तुम्ही मला मदत करू शकता. हु इज टॉम? नाव कंडिशन वी डिडंट नो. टॉम कोण आहे आत्ता आपल्याला माहीत नाही, पण माहीत होईल. तो काय म्हणतो, यू माईट डू इट फॉर टॉम्स सेक, ही सेड. यू हॅवंट बीन ॲन ओव्हर गुड फ्रेंड टू टॉम, स्नॅप्ड मिसेस ॲडिस. काय म्हटलं त्या मिसेस ॲडिस बघा, तू मित्र म्हणून टॉमशी फार चांगला वागलेला नाहीस, मिसेस ॲडिस ताडकन म्हटल्या. स्नॅप्ड मिसेस ॲडिस असं म्हटलं बघा. ॲक्च्युली स्नॅप्ड इमिडिएटली झालेली, चटकन झालेली अशी ॲक्टसाठी तो वर्ड दिला. बट टॉम्स बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी, ही वूड वॉन्ट यू टू स्टँड बाय मी टू नाईट. काय म्हणतात, टॉमला तू मदत, म्हणजे टॉमशी चांगला वागलेला नाही. तो काय म्हणतो बघा, पण टॉम नेहमीच माझ्याशी मित्र म्हणून चांगला वागला आहे आणि आज तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहावं असं त्याला वाटेल. टॉमचे फिलिंग्स त्यांनी इथं दिलेले आहेत. म्हणजे पीटर टॉमशी चांगला वागत नव्हता, पण टॉम पीटरशी काय करत होता, चांगली फ्रेंडशिप होती त्याची. म्हणजे एखाद्या पर्सनला लक्षात घ्या, आउटवर्डली आपण अंडरस्टँड करू शकत नाही, त्यातला हा एक कन्सेप्टचा भाग आहे. हिअर वी स्टॉप नाऊ.